नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत हॉस्पिटलमधून घरी सोडलेलं असतं. आता घरीच सगळं काही ट्रीटमेंट चालू करायची असती. आजोबा आता आलेले असतात आणि अगदी डोळे झाकून पडलेले असतात. त्यांचे फार हाल झालेले असतात, फार त्यांना वेदना होत असतात. राजन, अन्नपूर्णा आजी फार त्यांची काळजी घेतात आणि त्यांच्यासाठी एक नर्स सुद्धा ठेवलेली असते. अन्नपूर्णा आजी बाबांकडे बघतात आणि फार अशा रडवेल्या झालेल्या असतात. राजन आईला जवळ घेतात आणि आधार देतात. आता कमळी झोपलेली असते. असा खिडकीचा पडदा असा बाजूला केला जातो, उजेड येतो आणि कमळे असा आवाज कमळीला येतो. कमळी एका मिनिटात अशी कमळीला जाग आलेली असते. आबा आबा असं ओरडते आणि पटकन उठून बसते. आबा तुम्ही कुठे गेला होता? किती वेळची वाट बघतीये मी तुमची. अगं कुठे गेलो होतो? मी इथंच होतो. तुझी गावातून मिरवणूक निघली तेव्हा इथंच होतो, बघत होतं की. मला अजिबात तुमच्याशी काही बोलायचं नाही आणि मायाशी अजिबात काही बोलू नका आबा. कमळे आता रुसते, रागावते आबावर आणि जरा लांब येऊन बसलेली असते. आबा म्हणतात, कमळे असं काय करतेस ग? बोलायचं नाहीये तुमच्या संग. गावात तुझ्या नावाचा डंका वाजलाय कमळी. कडून कौतुक करून नाही घ्यायचं का? रडत बसणारेस का तू कमळी? का नाही आला भेटायला? मी किती वेळची आवाज देतेय, काय आबा आबा करतेय, एकदा सुद्धा आवाज दिला नाही की माझ्या समोर आले नाही. असं का वागला आबा, सांगा बरं. कमळी आता भांडण करत असते आबांबरोबर. लो की आता तुझ्या समोर बसलोय ना मी, का आलो नाही असं का विचारते? आलो ना, बघ की तुझ्या समोर मी. भेटायलाच आलो ना ग मी. रडायचं नाही, उठ उठ पटकन. झोपलेली असते कमळीला. अगदी आबा समोर बसले असा भास झालेला असतो, असं स्वप्न पडलेलं असतं. आबा आबा असं ओरडते. थांबा की आबा, थांबा की. परत आबा अशी ओरडलेली असते. तिची आता झोप उडालेली असते आणि तिला स्वप्न पडलं हे तिच्या लक्षात येतं. फोटोकडे लगेच बघते आणि डोळ्यात पाणी आलेलं असतं कमळी. परत किंचाळते आबा आणि रडायला लागलेली असते कमळी. इकडे आता अन्नपूर्णा आजीने पोलीस बोलवलेले असतात आणि त्यांना जाब विचारत असते, अजून कसा पुरावा नाहीये, यांना कुणी मारलं, यांचा जीव घेण्याचा प्रयत्न कुणी केला, काहीच कसं तुमच्या हाती लागलं नाहीये? असं नाही मॅडम, काही पेंडिंग केसेस होत्या ना, त्यामुळे थोडासा वेळ लागला. आम्ही तपास लावू की. सुरू करतोय की. अन्नपूर्णा आजी चिडलेले असतात. हे कारण आहे सांगण्याचं. दुसऱ्या केसकडे लक्ष दिलं, जी एमर्जन्सी आता घडलेली केस आहे तिच्याकडे लक्ष दिलं नाही आणि पेंडिंग केस उरकत बसला होता. हे कारण आहे का इन्स्पेक्टर साहेब सांगण्याचं? सिनियरला फोन करू म्हणजे जरा पटापट कामं कराल. मला माहिती वरपर्यंत म्हणजे गृहमंत्र्यांना सुद्धा फोन करू शकते मी. वर फोन लावते म्हणजे खाली जरा सूत्र हलतील, हो की नाही? एवढ्यावर जायची गरज नाहीये. प्लीज असं काही करू नका, आम्ही करतो आमचं काम. शोध घेऊ म्हटलंय ना, लवकरात लवकर मला रिझल्ट हवाय. मिस्टरांचा ऍक्सिडेंट कुणी केला हे मला आत्ताच्या आत्ता म्हणजे लवकरात लवकर कळालंच पाहिजे. आत्ताच्या आत्ता कामाला लागायचं. सुहास कुठे आहे? तो तर गायब झालाय. कमाल आहे तुमची. ताब्यात घेऊन चौकशी करायला हवी होती तर मला सांगताय की गायब झाला. बर मॅडम, शोधतो त्याला. मॅडम अजून कोणावर संशय आहे का तुमचा? संशय असं विचारू नका, कुणावरच विश्वास नाहीये. कुणावर म्हणजे कुणावर सुद्धा विश्वास नाहीये. माझ्या नवऱ्याचा जीव घेण्यासाठी सगळेच टपलेत. आता आलेली असते रागिनी, असो किंवा बाहेरचे असो, सगळेच माझ्या नवऱ्याच्या जीवावर टपलेत. मी इतकी घाबरलेली असते की घाम पुसत स्वतःला सावरत आता पुढे येते. पण आजी म्हणते, कुणाला सोडायचं नाहीये, सगळ्यांची कसून चौकशी करायची. माझ्या नवऱ्याची ज्या लोकांनी अवस्था केली अशी त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे. त्यामुळे कुणालाही सोडायचं नाहीये. लक्षात येतंय का? रागिनी नाटक करत आलेली असते. मी बोलली ना, माझी आई गायब झालीये. माझ्या आई नाहीये. 2-3 दिवस झाले आईचा काही तपास नाही. सांगा ना माझ्या आईला शोधायला. तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर? डॉक्टर साहेब तुम्हाला माहितीये का, ज्या दिवशी बाबांवर अटॅक झाला त्या दिवशीपासूनच आई गायब आहे. खूप ठिकाणी चौकशी केली, माझ्या आईचा काहीच तपास लागत नाहीये. सगळीकडे जिथे जिथे ती असू शकते तिथे सगळीकडे बघितलं, ती कुठेच नाहीये. रागिनी रडते आणि माझ्या आईचा लवकरात लवकर शोध लावा इन्स्पेक्टर साहेब असं सांगते. एखाद्याने बाबांवर अटॅक करून माझ्या आईला सुद्धा काही केलं नसेल ना, म्हणूनच ती गायब आहे. इन्स्पेक्टर साहेब असं पण होऊ शकतं ना. रागिनी आता कामिनीचीच पोरगी असते, चांगलं नाटक करत असते. तिच्या जीवाचं बरं वाईट झालं तर काय इन्स्पेक्टर साहेब केवढ्याला पडणार? पुढे आजी मनातल्या मनात म्हणतात, जिच्याबद्दल मला शंका आहे तीच गायब आहे, यांच्यावर अटॅक करून. रागिनी म्हणते, पोलीस स्टेशनला येते आणि रिसर कंप्लेंट करते. माझ्या आईचा शोध काहीही करून घ्यायचा आहे तुम्ही. फॉर्मॅलिटी सगळ्या पूर्ण करते, पण माझ्या आईला लवकरात लवकर शोधा प्लीज. नाही मिळाली तर डेड बॉडी शोधा, पण तिला शोधाच. आता ओव्हर ऍक्शन करत असते ही रागिनी. पुन्हा आजी चिडतात, रागिनी काय बोलतेस, कळतंय का बोलायचं? डेड बॉडी काय मागतेस? बावळट झाली की काय? अपघात करणारा टेम्पो सुहास मिनी लवकरात लवकर शोधून काढायचं, ही जबाबदारी आहे तुमची. इन्स्पेक्टर म्हणतो, हो मॅडम, लगेच कामाला लागतो. आता इन्स्पेक्टर अगदी धावपळ करतच निघालेला असतो, कारण गृहमंत्र्यापर्यंत फोन जाईल हे त्याला माहितीये. त्याच्यापर्यंत फोन जाऊ नये म्हणून आता हा तातडीने कामाला लागतो. आणि रागिणीने छान नाटक केलेलं असतं की माझी आई हरवलीये. म्हणते, आईने किती अवघड काम दिलं होतं, देवा एकदाच पार पाडलं. आता नाश्ता करत असतो पण त्याचं मनच लागत नसतं. मीने पूर्ण चुकीचा निर्णय घेतला. ऋषीला हे आवडतच नसतं. समोर बोललं तर कमळी अजिबात ऐकणार नाहीये आणि समोर गेलं तर काहीतरी फरक पडेल. कमळी का असा चुकीचा विचार करते, टोकाचं पाऊल उचलते, कळतच नाहीये. ऋषीला फार टेन्शन आलंय. कमळी सारख्या हुशार विद्यार्थिनीचं आता व्हायचं काय? ऋषीचं खाण्यापिण्यात कशाचंच मन लागत नसतं. आता काय करावं आणि काही नाही त्याला अजिबात सुचत. विचार करत असतो तेवढ्यात काय राधिका आलेली असते कॉफी घेऊन. ऋषी कॉफी घे. ची अरे कॉफी ठेवलीये मी, लक्ष कुठे आहे तुझं? खातोच आहे का तू? झालं नाही का तुझं? म्हणते पटापट खा. आता ऋषी खायला सुरुवात करतो कारण त्याचं लक्षच नसतं. म्हणतो, कमळी जेवली असेल का आत्ता, की अजूनही काही खाल्लंच नसेल तिने?
सारखी ऋषीला कमळी कमळी कमळीच दिसत असते. तीच काळजी लागून राहिलेली असते. विचार करत तसाच बसलेला असतो. नयनतारा रोहित त्याच्याजवळ येऊन बसतात तरी सुद्धा ऋषीचं लक्ष नसतं. तो कमळीच्या विचारातच हरवलेला असतो. गुड मॉर्निंग ऋषी. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ही आपली इम्पॉर्टंट मीटिंग आहे, विसरायचं नाही या. फॉरेन डेलिकेट्स येणार आहे आणि त्यांच्यासोबत मीटिंग तूच करायची आहे. कळतंय का तुला ऋषी? फॉरेन डेलिकेट्स सोबत मीटिंग तुला करायची. ऐकलंय का तू? का नाही जमणार आहे तुला? सारखं पळून जाणार आहेस का? अरे आई करणार आहे. पण तो असू दे, दुसरं काम असेल तर करू दे, मी करतो की इथे हँडल. असू दे आणि मी डिस्कस करून बघतो काय व्हायचं ते. जाऊ दे, त्याला काही काम. तारा म्हणते रोहित मला असं वाटतं प्रोजेक्ट ऋषीचा आहे, आयडिया ऋषीचा आहे, प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन तोच करणार, सगळी तयारी ही त्यानेच केली आहे म्हटल्यावर आता मीटिंग सुद्धा त्यालाच करू दे. हो की नाही रोहित? म्हणतो यांनी ही मीटिंग केलीच नाही पाहिजे, यासाठी मी प्रयत्न करणार. त्यांनी जर ही मीटिंग केली तर मीटिंग सक्सेसफुल होणार, प्रोजेक्ट आपल्यालाच मिळणार, त्या लोकांना आवडणार आणि मग काय ऋषीची वा 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 होणार. जिकडे तिकडे ऋषी 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 आणि रोहित कुठे हरवणार कळणार पण नाही. रोहित आता मनातल्या मनात विचार करत असतो की रोहितला ते प्रेझेंटेशन करायचं असतं. रोहित या विचारांमध्ये हरवलेला असतो. राधिका विचारी त्याला नाश्ता वाढते. ए राधिका, मी माणूस आहे की बकासूर आहे? एवढं कोण खातं? एवढं वाढत असतात का? वाढलंय थोडं, कुठे दिसतंय? काढते, कमी कर. आता नयनतारा बघत असते हा रोहित उगाच चिडचिड करत असतो राधिकावर. कमळीला ताप आलेला असतो, कमळीला फार त्रास होत असतो, पण कमळी काही खायला प्यायला तयार नसते. आता सरुने तिच्या डोक्यावर पट्ट्या वगैरे ठेवलेले असतात. तू का ऐकत नाहीयेस? का हट्टीपणा करतेय ना? मला तेच कळत नाहीये कमळी. निंगीने डॉक्टरांना आणलेलं असतं. बंड्या म्हणतो डॉक्टर या की लवकर. डॉक्टर तिला बघता तिला अशक्तपणा आलाय. निंगी म्हणते डॉक्टर ती पाण्यावर आहे, तिने काहीच खाल्लं पिल्लं नाहीये. पण आता जेवण केलं नाही म्हटल्यानंतर ही अवस्था होणारच ना. प्रचंड ताण तणाव म्हटल्यावर ही अवस्था तर होणारच ना बाई. अंगात कणकण येऊन ताप भरलाय. तर म्हणतात टेन्शन कमी झाल्याशिवाय तिला काय बरं वाटणार नाही. काय अंगावर ओढून घेतलंय ना तिचं तिला माहिती. समजावू मला तर काहीच कळत. तर परत आबा 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 करायला लागलेली असते. ते बघितलं काही असंच रात्रंदिवस हेच चाललंय. आबा आबा आबाचाच ध्यास धरला. ते गोळ्या देतो त्यांना ताप कमी होईल, पण तिला काहीतरी खायला प्यायला लागणार. खाल्लं तरच गोळ्या द्यायच्या, नाही तर गोळ्या द्यायच्या नाही. आत्ताच सांगतो. खाऊ घालू आणि मग तिला गोळ्या देऊ. डॉक्टर आता चाललेले असतात. डॉक्टर म्हणता काही लागलं तर मला बोलवा, मी आहेच. त्या डॉक्टरांना सोडवायला चाललेलं असतो आणि निंगी सरू कमळीच्या जवळ असतात. कमळीचा डोळा सुद्धा उघडत नसतो, इतकी तापाने फणफणत असते. सरू म्हणते कमळे उठ, गोळ्या घ्यायच्या, 2 घास खा. कमळी म्हणते नको, मला काही बी नाही खायचं. तू काय ऐकत नाहीये ग? तुझी काय अवस्था झाली बघ की जरा. तब्येत बिघडायच्या. सरू काकी अगं मग काय करायचं तू तरी सांग. पोरीने फार डोकं बधीर केलंय माझं. सरू आता चिडलेली असते. म्हणतो तू निंगी इथे काळजी घे, मी जरा आलोच. निंगी म्हणते होय. आता निंगी आणि सरू कमळीच्या जवळ असतात आणि बंड्या आता बाहेर गेलेलं असतो. आता नाश्ता करत असतो. त्याच्याजवळ रोहित सुद्धा बसलेला असतो. नयनतारा तिथून निघून गेलेली असते. ऋषीचा आता फोन वाजतो. बंड्याने फोन लावलेला असतो. बोल की बंड्या. अहो ऋषी सर काय सांगू, आबा गेलं. कमळीला इतका मोठा धक्का बसलाय की तिने खाणं पिणं सोडलंय. आता अशी आजारी पडली की तिचा डोळाच उघडत नाहीये. डॉक्टर म्हटले की भयान अशक्तपणा आहे, काही खाल्लं तर उपयोग आहे, पण कमळी काही बी खायला तयार नाहीये. ऋषी सर म्हणते मी मुंबईला परत जाणारच नाही आणि खाणं पिणं सोडले. आता तर इतकी वाईट अवस्था आहे की बघवतच नाहीये. ऋषी सर काय लागलेला असतो आणि सगळे ऋषीला सांगतो आणि ऋषी जेव्हा ऐकतो की कमळीने खाणं पिणं सोडलंय, ऋषीला सुद्धा आता इतकं बेचैन होतं. करू ऋषी भाऊ, तुम्हीच मला सांगा. ऋषी म्हणतो बंड्या असू दे, मी बघतो माझ्या पद्धतीने काही करता येतं. तिची काळजी घ्या. आता रोहितने ऐकलेलं असतं आणि रोहितला चान्सच मिळालेला असतो. आता फोन ठेवतो आणि रोहित एका मिनिटात फोन बंद झाल्या ऋषीच्या जवळ येतो. ज्या गोष्टीची वाट बघत असतो अगदी तीच घडलेली असते. तिने खाणं पिणं सोडलं काय रे? ऋषी म्हणतो हो ना. डोंट वरी दादा, कामावर काहीच परिणाम होणार नाही, काम अगदी चोख करणार आहे मी. अरे वेडायस का ऋषी? मी आईसारखं तुला आतापर्यंत काही रोकलं टोकलंय का? काही बोललोय का कामाबद्दल? अरे मी आईसारखं तुला कधी कशाला करणार आहे? मी वेड्यासारखं काही बोलू नको ऋषी, मी अगदी काळजी वाटली म्हणून विचारतोय तुला. अरे हो, कमळीने आबा गेल्यापासून खाणं पिणं सोडले आणि फार वाईट अवस्था झाली आहे तिची. म्हणजे तिला डॉक्टरांनी सांगितलंय काही खाल्लं पिलं तर ठीक, नाही तर फार अवघड आहे अशी अवस्था करून घेतली आहे त्या कमळीनं. काही झालं ना दादा, मला आता कमळीकडे जायलाच लागणार आहे. आता रोहित मनातल्या मनात इतका आनंदी होतो, वा माझ्या मनासारखं झालंय अगदीच. ज्याची वाट बघतो तीच बरोबर रोहितला चान्स मिळालेला असतो. वा मला तर चान्सच मिळालाय. कसं आहे ना ऋषी, त्या कमळीचा मला किती जरी राग येत असला तरी आत्ता तू तिच्या बरोबर असणं हे जास्त महत्वाचं आहे आणि मला असं वाटतं की तू तिच्या जवळ असणं आत्ता या घडीला सगळ्यात बेस्ट आहे. तू तिच्या जवळ असावं असं मला वाटतं. या रोहित जोर देऊन म्हणत असतो की तू कमळीकडे जाच, तिला तुझी जास्त गरज आहे. आता हे जे काय घडतंय ते सगळं राधिका बघत असते, ऐकत असते की रोहित अचानक एवढा कसा बदलला आणि एवढा काय चांगुलपणा दाखवतोय ऋषी. जाणं तिच्याकडे. अरे मी जाईल, पण प्रेझेंटेशनचं काय? प्रेझेंटेशनचं काय घेऊन बसलाय? मी आहे की, मी सगळं प्रेझेंटेशन अगदी व्यवस्थित करतो. तू फक्त पॉइंट सांग, मी बरोबर प्रेझेंटेशन करतो. आपल्या कंपनीची पॉलिसी आहे, काही ट्रेस असेल, काही पर्सनल प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ब्रेक घेऊ शकता.
त्यामुळे डोंट वरी ऋषी, मी सगळं हँडल करतो, तू बिंदास जा बरं कमळीकडे. आता मी आईला एकदा इन्फॉर्म करतो आणि लगेच निघतो. आईला कशाला सांगतो, आईला मी सांगेन की तिला आता सांगितलं कमळीबद्दल तर ती चिडणार ना, त्यापेक्षा जा आणि मग तिला सांग, मग काय करणार आहे. सगळं व्यवस्थित सांगतो, डोंट वरी. बघ चल चल चल, रोहित इतकी काळजी दाखवतो, इतकी घाई करत असतो, काहीही करून ऋषीला इथून घालवायचं असतं. आता कमळीला काहीतरी खा म्हणून अगदी गयावया करत असते ही सरू. कमळी काही खायला प्यायला तयार नसते. निंगी सुद्धा वैतागलेली असते की कमळी नाही म्हणजे नाहीच म्हणत असते. मला बरंच वाटतंय ग, मला कुठे काय झालंय, कमळी असं काय करतेस ग, डॉक्टर काय म्हटले, 2 घास पोटात गेल्याशिवाय बरं वाटणार नाही, काहीतरी खा ग बाई, औषध घ्यायचे, नको असं करू प्लीज. म्हणते कमळी का हट्टीपणा करते, काकीच्या मानासाठी तरी खा, काकीला बरं वाटेल म्हणून तरी खा, का तिला त्रास देते ग कमळे, खा ना कमळे. कमळे म्हणते नाही मला खायचंच नाहीये. म्हणते निंगे ज्यांच्यासाठी हे सगळं सुरू होतं तेच या जगात नाहीये, आता काहीच खायची प्यायची गरज नाहीये, मला खरंच इच्छा नाही आणि प्लीज मला म्हणू नको सारखी सारखी. तर सरू चिडलेली असते. सरू म्हणते काय ग कमळे, तुला आत्ता वर्षानंतर दुःख होतंय, मी गेली वर्षभर एकटीच दुःख भोगतीये, मी कसे दिवस काढले असतील, आणि तुला आम्ही एवढे समजावतोय, एवढं तुझ्या जवळ आहोत, तो आमचं कुणाचंच ऐकायला तयार नाहीये. कमळी असं नसता, ती माझा बाप होता, तो तुझ्यापेक्षा जास्ती दुःख मलाच झालंय ना, हो वर्षभर कसं काय दिवस काढले जरा विचार तरी करशील का, एकटी पडले होते, तुझ्यासारखं जगावंच वाटत नव्हतं मला. आबांचा हट्ट होता, कमळीला काहीच कळता कामा नये, तिला शिकवायचं आणि तिचं शिक्षण पूर्णच करायचं आबांची इच्छा होती, आणि तू आता अशी करून बसलीये, कमळी कसं होणार ग. सरू आता सरूच्या पद्धतीने खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण ही कमळी इतकी हट्टी असते की काही एक ऐकायला तयारच नसते. तिची स्वप्न पूर्ण करील, तिला हवं ते शिकू देणार, सगळं काही वचन दिले आबाला, आणि तू आता सगळीच वचनं अर्धी सोडायला लागलीस होय. शब्द मोडायचा नव्हता, वचन मोडायचं नव्हतं, म्हणून तुला आबांच्या बाबतीत मी काहीच सांगितलं नाही. मला तुझ्यासाठी उभं राहायचं होतं ना, मग शब्द मोडून कसं होणार ना, मी जर तुला सांगितलं असतं आबा गेले तर त्याच वेळेला ते वचन शब्द संपलं असतं, आणि मला असं करायचं नव्हतं, कळतंय का तुला. काय सगळेच विचार बाजूला सारले ग, ते दुःख झटकले, कारण मला माझ्यासाठी उभं राहायचं होतं, तिला काहीतरी घडवायचं होतं, नवीन आयुष्य द्यायचं होतं, तिच्यासाठी काहीतरी करायचं होतं ना, म्हणून मी सगळं बाजूला सारलं आणि अगदी हिमतीने उभी राहील. पण आबाला शब्द दिला होता ना, शिक्षण पूर्ण करीन, काहीतरी मिळवीन, तेव्हाच माघारी येईल, यश मिळवल्याशिवाय मी काय माघारी येत नसते, शब्द दिला होता ना, तू शब्द विसरलीस का आबांचा. खाऊन घे ग, खाऊन घे, डोक्याला हात लावलेला असतो अगदी या कमळीला, खाऊन घे म्हणता म्हणता. कमळीने काय ऐकलेलं नसतं, सरू अगदी वैतागलेली असते या कमळी, ती काही ऐकायला तयार नसते, अगदी हट्टीपणा करत असते, आणि नाही म्हणजे नाहीच, काहीही खात पित नसते. खाणार नाही तर मी पण खाणार नाही, जाऊ दे की दोघी पण उपाशीच राहू, त्या पोटात आता अन्नाचा कण बी घेणार नाही, बघू आता. पण तुला सोडून, कमळी म्हणते आहे असं काही बोलू नको, आबा तर गेले ग सोडून, तू तरी असं बोलू नको, का मला एकटं पाडतीयस ग, का असं अभद्र बोलतीयस, मग खाऊन घे काहीतरी, मग अभद्र बोलणार नाही. मला कुठं सोडून जायचं नाही, आणि मी सुद्धा कुठं जाणार नाहीये तुला सोडून, म्हणते मी पण तुला सोडून कुठं जाणार नाहीये कमळी. अन्नपूर्णा आजी बाबांच्या जवळ बसलेले असतात, ती नर्स तर कायम सेवेमध्ये असते, अन्नपूर्णा आजी सुद्धा बाबांचे पाय वगैरे चेपत असतात, ती सुद्धा बाबांची सेवा करत असते, नर्स सुद्धा असते, कायम बाबांची काळजी घेतात अगदी डोळ्यात तेल घालून. आता जो प्रसंग घडलाय तो परत घडू नये यासाठी अन्नपूर्णा आजी बाबांना 1 मिनिट सुद्धा एकटं सोडत नसतात. ते इंजेक्शन दिलं, सलाईन लावलंय, संपलं तर मला आवाज द्या, मी बाहेरच आहे. अन्नपूर्णा आजी म्हणतात ठीक आहे, संपलं की मी आवाज देते. का आलेली असते, काय का आजी मला बोलवलं, काही काम होतं का माझ्या जवळ, मला कशासाठी बोलवलं, सजेशन हवंय का, हो हो बाई सजेशनच हवंय ग अनिका, हवी म्हणूनच मुद्दाम तुला बोलवलंय अनिका. हॉस्पिटलमध्ये आली तेव्हा आजोबांची फार काळजी वाटत होती ना अनिका तुला, पण त्यांना घरी घेऊन आलो, मग त्यांच्याकडे फिरकली सुद्धा नाही, हॉस्पिटलमध्येच फार काळजी होती का तुला, घरी काहीच वाटत नाहीये का बाळा. अनिका अगं काळजी वाटत नाही आजोबांची. अन्नपूर्णा आजीने चांगलीच जिरवलेली असते अनिकाची, आणि तिला डायरेक्ट विचारते की आता काहीच वाटत नाही का, बाबा तर घरी आहे. जी काय झालं, ऍक्च्युली मी बिझी होते, रूम मध्ये होते ना, मी काम करत होते मी. ना बाळा मग काळजी घ्या आजोबांची, करायचंय सांग बरं मला, सलाईन काढून ठेवू का मी, काढू का ही सलाईन, ए बाई गप्प बस, सलाईन बिलाईन काही काढायची नाहीये का ग, हे सलाईन बिलाईन कशाला काढतेस लावलंय ते सलाईन लगेच काढते, अच्छा मला वाटलं काढून घ्यायचंय, असं वाटतं की संपलंय, म्हणून मला वाटलं ग ते संपलंय, मला असं वाटलं काढून ठेवायचंय, काय करू सांग तुम्ही तसं करते. बाबांना बरं वाटतंय, घरी आणलंय, ग्रॅनी आजीला सांगायला हवंय ना अनिका, मग तिला जरा फोन लावून सांग बरं ग्रॅनी आजीला की बाबांना घरी आणलंय, जरा बरं वाटतं तर लागणार ग, पण ती घरी नाहीये ना, मग कसं सांगणार ना, हे तुला तर माहिती असेल ना अनिका बाळा. अनिका सांगायला लागलेली असते की ग्रॅनी आजी कुठं गेली, तेवढ्यात काय रागिनी बरोबर टपकलेली असते, आई आई करत बोंबलतच आलेली असते, आणि अनिका जे बोलणार आहे तो शब्द काटलेला असतो. अन्नपूर्णा आजीने बरोबर अनिकाला घोळात घेऊन कामिनी कुठं गेली हे काढून घेण्याचा प्रयत्न केलेला असतो. रागिनी येते आणि सगळा पचका करून टाकते. काय विचारते तिच्या आजीबद्दल, तिला काही माहित नाहीये बघा आई. लगेच अनिका ड्रामा करायला लागते, रडायला लागते, आणि आजी कुठे गेली असेल, फार चिंता होतीये मला. अनिका रडत असते आणि नाटकं करत असते.
अन्नपूर्णा आजीला सगळं माहिती असतं. कामिनी, रागिनी, अनिका तिघी सुद्धा नाटकच करतायत आणि कामिनी काहीतरी कारस्थान केलंय म्हणूनच ती गायब झाली. अन्नपूर्णा आजी अनिका आणि रागिनीवर बारीक लक्ष ठेवून असतात. तू काही करू शकते ना, प्लीज 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 ग्रॅनी आजीला शोध ना, प्लीज ग्रॅनी आजीला शोध ना, ती कुठे गेली असेल ग प्लीज. नको, नक्की तुझी आजी सापडणार. जवळ बसायला लागलेली असते रडत रडत. अन्नपूर्णा आजी म्हणतात जा उठ इथून, जा तुझ्या रूम मध्ये. रागिनी म्हणते चल बाळा रूम मध्ये, चल बाळा रूम मध्ये. चांगलंच नाटक केलेलं असतं अनिकाने. जबरदस्तीने खाऊ घालण्याचा प्रयत्न करत असते ही सरू कमळीला. हात नसते, शेवटी कमळीला गोळी दिलेली असते ताप उतरण्यासाठी. खूप मेहनत घेतल्यावर कमळीने थोडंफार काहीतरी खाल्लेलं असतं आणि पोटात गोळी गेलेली असते. सरू म्हणते आता कसं जरा बरं वाटेल बरं. ही आता आबांचं स्वप्न पूर्ण करायचंय ना, त्यासाठी ताकद आली पाहिजे ना बाळा. मुंबईला जायचं आणि आबांचं सगळं स्वप्न पूर्ण करायचं. पुढे बघून गावच्या सगळ्या पोरी शिक्षणासाठी अगदी वेड्या झाल्यात. कमळीसारखं शिकायचं आणि शहरात जायचं. पण ती शिकलेली हुशार पोरगी, आता तुला मी शिकवायचं का? काय वेड्यासारखं करतेस कमळी? या सगळ्यातून सावर झालं स्वतःला. काय झालं तर त्यामध्ये कोलबडून जायचं नसतं. आठवणी बरोबर ठेवायच्या असतात, आठवणींची ताकद बनवायची असते आणि आपली इच्छा, स्वप्न जे समोर आहे ध्येय ते गाठायचं असतं. कमळी असं काही झालं म्हणून लगेच काय सगळं सोडून द्यायचं असतं का? सर्व आता गोड गोड बोलून बरोबर कमळीची समजूत काढत. आपल्यावर जर काही प्रसंग आला, काही सुचत नसलं तर आपण काय करतो कमळी? आबांनी दिलेली शिकवण आठवतं की नाही आणि बरोबर आपल्याला मार्ग सापडतो. आपल्याला काय करायचंय ते लगेच कळतं ना कमळी. कुठे जाणार ग? आपल्या मनात तर कायम आहे. आबा फक्त दिसत नाहीये, ते आपल्यामध्ये कायम राहणार आणि मनांत कायम मध्ये जिवंत आहे. मनामध्ये ते कायमच जिवंत राहणार. तुला कळतंय का कमळी? त्यामुळे असं वेडावाकडा विचार करायचा नाही आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ताकद एकवटायची आणि कामाला लागायचं. विचारामध्ये आबा कायमच ठेवायचे. पण मी जरा आलोच म्हणून कमळी आता उठलेली आहे. शेतात जाऊन येतो. पावसाळा सुरू होईल ना, आबा शेतात नांगरायचे. मला काहीतरी बघायला लागणार ना शेतात. शेती काम करायला चाललेली असते. आबांसारखं शेती काम करायचंय म्हणून शेतात जाऊन आता नांगर विंगर फिरवायचाय, ती जरा बघून येतो. ते तुझ्या अंगात ताप आहे ना बाई, तू कशी जाणार? ती म्हणते मी आलोच, मला काही होत नाहीये. आणि जबरदस्तीने कमळी आता शेतात चाललेली असते. अजिबात ऐकत नाही. कमळी सरळ चाललेलीच असते. मागून सरू कमळी कमळी आवाज देते. सरू काय ऐकायला तयार नसते. ती सरूचं काहीच ऐकत नाही आणि कमळी पुढेच चाललेली असते. पण ते हिला मी मुंबईला जायला लावलं, ही कुठे रानात चालली ग निंगे? ही पोरगी ऐकत का नाहीये? पण या पोरीच्या डोसक्यात काय चाललंय ना, तिला माहिती पाहिजे. आता शेतात आलेली असते. रानात काम करायचे ते सगळं काही कमळीला दिसत असतं. कशी मेहनत करायचे, दिवसभर ते शेतातच दिवस घालवायचे. आवाज दिसत असतात आणि आबा कसं कसं काय काय काम करायचे सगळं कमळीला आठवत. आता खाली बसते आणि शेतातली माती जी असते ती हातात धरलेली असते. म्हणते ही माती, गाव, शेत हे सगळं माझं आहे. शेतात या मातीत प्रत्येक श्वासामध्ये तुम्ही आहात आबा. म्हटले होते मुंबईला तुम्हाला सोडून मी जाणार, मोठी होणार, शिकणार, काहीतरी करूनच माघारी येणार. मला सोडून गेला, आता मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाहीये. मी इथेच राहणार आहे आबा. त्याबरोबर मी इथेच राहणार आहे. शेत हे गाव हे सगळं सोडून मी आता कुठे जात नसते. मी इथेच राहणार, ती पण कायमची. सगळं करणार आबा जे सगळं तुम्ही करत होता, तुमच्यासारखीच वागण्याचा मी प्रयत्न करणार. मित्रांनो, कमळी आता कायमची गावाकडेच राहणार असं तिने अट्टहासच पकडलेलं असतो. हा भाग तर इथे संपतोय. बघू आता कमळी तो अट्टहास सोडणार का आणि शहरात जाऊन शिक्षण घेणार का? कुणाचं ऐकणार आणि शहरामध्ये शिक्षण घ्यायला जाणार हे बघूया आपण पुढच्या भागात. हा भाग तर इथे संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.